आता निफ्टी कोणताही स्टॉक आदल्या दिवशी कसा निवडायचा? आदल्या दिवशी निवडताना पहिल्या दिवशी संध्याकाळी ह्याचा डेलीचा ट्रेंड बघायचा. डेलीचा ट्रेंड कुठल्या दिशेने आहे? तर डेलीच्या ट्रेंडमध्ये मागच्या 6 महिन्यामध्ये हा डाऊन ट्रेंड मध्ये आहे. मग डाऊन ट्रेंड मध्ये आहे तर डाऊन ट्रेंड मध्ये कसा काय? तर टॉप, हा टॉप, पुन्हा हा टॉप. आता ह्या टॉपच्या जवळ आलेला आहे म्हणजे हा पुन्हा एवढा जवळ इथे बॉटम तोडलेला आहे. बॉटम तोडला म्हणजे डाऊन ट्रेंड मध्ये आहे. हा टॉप आणि हा बॉटम, त्याच्यामध्ये हा डाऊन ट्रेंड मध्ये आहे. डाऊन ट्रेंड मध्ये म्हणून परत खाली जातोय. पण एवढा ज्यावेळी त्याने प्रिव्हियस शेवटच्या 50-25 कॅन्डल मध्ये जर प्रिव्हियस वेव्ह जर त्याची डाऊन ट्रेंड आहे तर रिट्रेस व्हायला तो 50% वर येणार. त्याने 50% रिट्रेस वर केलेली आहे. आता पुन्हा हा डाऊन ट्रेंड मध्ये जाणार. पुन्हा डाऊन ट्रेंड मध्ये जाणार. तर त्या हिशोबाने डाऊन ट्रेंड ओळखायची कशी? तर इथे झाल्यानंतर डेली बघून झाल्यानंतर 30 मिनिट क्लिक करायचं, चार्टवर जायचं, 30 मिनिट हिस्टॉरिकल चार्ट, 30 मिनिट प्रमाणे बघायचं. 30 मिनिट प्रमाणे पण स्टेप्स बनवून गेलाय. आता परत हा इकडनं वर जाणार. म्हणून स्टॉक सिलेक्ट करताना डेलीचा आणि 30 मिनिटचा आदल्या दिवशी बघितलं तर हा वरच जाणार होता, पण पहिल्या अर्ध्या तासाच्या हिशोबाने तो डाऊन ट्रेंड झाला, कारण त्याने मागच्या काही दिवसामध्ये प्रॉफिट बुकिंग बाकी होती, ती प्रॉफिट बुकिंग पूर्ण केली. म्हणून हा शॉर्ट ट्रेंड मध्ये होता. म्हणून आदल्या दिवशी ठरवताना व्यवस्थित स्टॉक ठरवणे करायचा. शुक्रवारी ज्यादातर ट्रेंडच्या विरुद्ध चालतो, म्हणून अलर्ट फक्त शुक्रवारी ट्रेंडच्या विरुद्ध ट्रेड केला तरी काही हरकत नाही.